धुळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेचा कळस, प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचा खड्डा ठिय्या आंदोलन। धुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत। विशेष म्हणजे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये ज्या रस्त्यावर आहेत त्याच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। प्रशासनाच्या या अक्षम दुर्लक्षाविरोधात नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत। या संतापातून धुळे एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं, जिथे सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून थेट रस्त्यातल्या खड्ड्यांमध्येच बसून ठिय्या मांडला। धुळे शहरातील कमलाबाई शाळेच्या समोरच्या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडून त्याची दयनीय अवस्था झाली आहे। हा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांकडे जात असल्याने अत्यंत वर्दळीचा झाला आहे। या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, दिव्यांग नागरिक आणि शासकीय कामांसाठी येणारे अनेक नागरिक प्रवास करतात, मात्र खड्ड्यांमुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी आपल्या सहकार्यांसह थेट खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केलं। यावेळी प्रशासन हाय हाय अशा घोषणा देत त्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त अमित दगडे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले। या आंदोलनाद्वारे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी ही जोरदार मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी श्रीकृष्ण बेडसे या जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता तसेच कवी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जीभाऊ पाटील। या रस्त्यावर जेवढे खड्डेमय झालेले आहेत, या इथे कमलाबाई शाळा आहे, बाजूला कलेक्टर ऑफिस आहे, इथं मोठं संकुल आहे, तसेच संजय गांधी निराधारचं ऑफिस आहे। त्या ठिकाणी अंध अपंग लोक येत असतात। या रस्त्याने हा वर्दळीचा रस्ता आहे, पण माझी या ठिकाणी आयुक्त अमिता दगडे पाटील नावाची महिला आयुक्त होती। तिने अक्षरशः टक्केवारी खाऊन रस्त्याची बोंबाबोंब करून टाकली। या शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत। या खड्ड्यामध्ये कोणी अंध अपंग पडले, चांगले लोक पडून जातात। जर त्यांना काही इजा झाली, महापालिका आयुक्त प्रशासन लक्ष देईल का? आणि त्याच पद्धतीने आता नवीन आयुक्त आलेत। या नवीन आयुक्ताचे कान उघडण्यासाठी, त्यांच्या निजर जाणून देण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथे मी आंदोलनात बसलोय, खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय। अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन केले, पण आजही खड्डे चांगले सुशोभित केले नाही। शहरामध्ये अनेक 11 गावं पण आलेत। 11 गावांचे देखील रस्ते दयनीय अवस्था झालेले आहेत। वर्दळीचे रस्ते आहेत, साखरवाडी परिसर असेल, पूर्ण परिसर शहरामध्ये पूर्ण खड्ड्याचं वातावरण आहे। खड्डे दुरुस्त करा, नवीन रोड दुरुस्त करा। नवीन आयुक्तांना माझी विनंती राहील, लवकरात लवकर तुम्ही 8-15 दिवसात डिसिजन घेतलं नाही साहेब, तर आम्हाला गोट्या आंदोलन खेळू आम्ही। हे महापालिका नवीन आयुक्तांनी लक्षात घ्यावं, ही माझी नम्र विनंती। अन्यथा मला जन आंदोलन केल्याशिवाय भाग पाडू नका, ही माझी कळकळीची विनंती वजा आव्हान। नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र।